लसूण घेतलाय, 1 इंच आलं घेतलंय, धन घेतलंय, जिरी, 2-4 काळे मिरे टाकलेत आणि हिरवी मिरची. ते आपण आता बारीक करून घेऊ. थोडीशी कोथिंबीर टाकू, ही वाटून घेऊ. तेल टाकून घेतलंय, वाटून घेतले. आता आपण थोडीशी मोहरी, जिरे टाकू, थोडीशी 1 पान टाकू, 1 मिरची, छान परतून घेऊ. आता त्याच्यामध्ये आता आपण हिंग टाकू, थोडी हळद, त्याच्यातच थोडंसं एक कढईला सारून थोडंसं डाळीचं पीठ आपण टाकून घेणार आहे, 1 चमचा. ते छान परतून घ्यायचे त्याच्यामध्ये. मिरची पावडर थोडीशी, आणि चवीनुसार मीठ. असं छान परतून घेतलं की आपण त्याच्यामध्ये वाटाणे टाकणार. आता वाटाणेही छान परतून घ्यायचे. झाकण ठेवणार आहे थोड्या आणि गॅस बारीक करणार आहे 5 मिनिटं. आता आपण 2-4 मिनिटांनी काढून घेतले. आता असं छान परतायचं. थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आपण, खाली चिटकू नये म्हणून, 1 चमचा. आणि परत आपण झाकण ठेवणार आहे. आता आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊ. उकडलेला आहे. आणि हा गरम मसाला. आपण झाकण ठेवू थोड्या वेळ परत. आता आपण कस्तुरी मेथी टाकून घेऊ. हातावर चोळून टाकायची, म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो त्याच्यामध्ये. आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊ. एक चमचाभर टाकणार आहे थोडंसं शिजायला. थोडेसे पनीरचे तुकडे होते ते टाकून घेऊ आपण. पाच मिनिटं शिजून देणार आहे आता.
5 मिनिटं झाले आता. आपली भाजी झालेली आता. बघा किती चटपटी, घट्टही झाले. वाटण बटन काय नाही.